स्पर्धा विश्व प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे इतिहासाशी संबंधित घटक सेवा पूर्व परीक्षा 2024 यामध्ये विचारला गेलेला. यामध्ये जोड्या लावा यासाठी काही वर्तमानपत्र इथे दिलेले आहेत आणि त्याचे संपादक विचारलेले आहेत. म्हणजे तुम्ही लेखक संपादक जे म्हणायचं असेल ते म्हणू शकता. यामध्ये प्रामुख्याने 1899 मध्ये गुराखी मुंबईमधून जे प्रकाशित होतं त्याचे जे संपादक होते ते श्री ल ना जोशी होते. लक्ष्मण नारायण जोशी असं त्यांना म्हणू शकतो आपण. हे जे आहे जहाल राष्ट्रवादी विचाराचं होतं वृत्तपत्र. 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेग कमिशनर रॅटची हत्या झाल्यानंतर रॅटच्या अत्याचाराविरुद्ध गुराखीमध्ये जहाल लेख प्रसिद्ध झाले होते. त्यासाठी लक्ष्मण नारायण जोशी यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याच्यानंतर भाला पुणे आपण म्हणू शकतो. भास्कर बळवंत भोपटकर आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. त्यांनी आपल्या लिखाणातून ब्रिटिश सत्ता आणि मवाळ राजकारण्यांवर सडकून टीका केली होती. त्यासाठी त्यांना 2 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा झाली होती. त्याच्यानंतर 1907 मध्ये हरिकिशोर यवतमाळ हे वृत्तपत्र प्रकाशित होत होतं आणि त्याचे वर्तमानपत्राचे संपादक होते हरिगीर गोस्वामी असं म्हणू शकतो. आणि हे जे होतं वृत्तपत्राने वराड प्रांतामध्ये टिळकांच्या विचारांचा प्रसार केला होता. ब्रिटिशांनी या पत्रावर बंदी घालून गोस्वामींना अटक केली होती. त्याच्यानंतर देशसेवक जे नागपूर इथून प्रकाशित होत होतं 1909 मधली गोष्ट आहे. तशी संबंधित कोण आहे तर अच्युत बळवंत कोल्हटकर आहेत आणि हे टिळकांचे खंदे समर्थक होते. नागपुरात जहाल मतात प्राण फुंकण्याचे काम यांनी देशसेवकने केले. त्यांनी आपल्या पत्रातून परकीय कापडावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यामुळे त्यांनाही राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला होता. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. म्हणजे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3 4 2 1 हे योग्य उत्तर आहे. अशाच प्रमाणे आपली पूर्ण सिरीज आहे तुम्ही पाहू शकता. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला PYQ अपलोड होत असतो. हा जो प्रश्न आहे प्रामुख्याने टिळक आहे आणि जहाल मतवादी जे काही नेतृत्व आहे त्याच्याशी संबंधित होता. आता तुमच्यासाठी साधा सोपा प्रश्न. तुम्हाला जहाल आणि मवाळ यांच्याशी संबंधित जे काही कालखंड होता तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. जहाल कालखंड कुणाला म्हटलं जाते किंवा मवाळ कालखंड कुणाला म्हटलं जाते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशाच प्रकारे पूर्ण सिरीज आहे तुम्ही पाहू शकता दररोज संध्याकाळी 7 वाजता. अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम आहे ते जॉईन करू शकता. धन्यवाद.